पाय मार. आणखी नीट, आणखी नीट. खूप छान. बाबा मला खास येते. हा? अरे असली कारण आम्हाला सांगू नकोस बाबा. नाही बाबा इथे नको ना. हो, इथे तर सूज आली आहे. ए सोमन, हा? इकडे बघ जरा. मैसूरांच्या फॅक्टरीचं घाणेरडं पाणी या तलावात सोडलं जातं. पाण्यात जास्त वेळ थांबू नको. चल बाळा, घरी चल. घरी गेल्यावर हळदीचं पाणी पाजूया. त्याची गरज नाही. थोडं नारळाचं तेल लाव. कळलं ना बाळा? सोमन दादा, हा? तुम्हाला कृषी ऑफिस मध्ये बोलवलंय. का, काय झालं? माहित नाही. कुडनाडमध्ये हजारोच्या संख्येने बदकांचा मृत्यू झाला आहे. असं वाटतं की बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात पसरतोय. हा आजार तंगली, नेदुमुदी आणि पुडकक्कड पंचायतीत पसरत आहे. आमचे वार्ताहर आमच्याशी जोडले जाणार आहेत. बिपिन, हा आजार सगळीकडे पसरतोय का? तिथे आता नेमकी काय परिस्थिती आहे? हे बघा माधुरी, सुरक्षेच्या अनुषंगाने 2 दिवसांपासून बदकांना मारलं जात आहे. फक्त 2 दिवसांमध्ये जवळपास 25,000हून जास्त बदकांना मारण्यात आलंय. यामध्ये ज्यांचा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला आहे त्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 3-4 वर्षापूर्वी असंच झालेलं. हा बर्ड फ्लू आला आणि आम्ही भिकारी झालो. लोकांमध्ये हा रोग पसरू नये म्हणून बदकं मारण्याचं सत्र चालू आहे. तसंही साजीचं घर हेच आहे ना? चला बघूया भेटतोय का. हो, ती बघा तिकडे बदकं. अच्छा, तुम्ही कोण? बर्ड फ्लू त्याबद्दल तर ऐकलंच असेल ना. जिथे आजार पसरला तिथल्या 1 किलोमीटरच्या परिघात सगळी बदकं मारायला आलोय आम्ही. अहो ऐका, जरा लवकर या. हे आता आपल्या हे काय? बच्चांना अहो, काही पकडून नाही. मी मारायला आहे ना. आलेत. अहो साहेब, आमच्या बदकांना काहीच आजार नाही बरं का. अरे साजी भाऊ, हे केंद्राचे एनसीडीसीचे डायरेक्टर आहेत आणि हे अॅनिमेशन प्रोटेक्शन तर्फे आले. जनावरांचं रक्षण करणारेच त्यांना मारायला का आले? अरे हे बघ साजी, तुला एका बदकाचे 200 मिळतील. तू बदकं होलसेल मध्ये विकलीत असा विचार कर. सगळे एकदाच विकू शकतोस ना. मी सगळ्यांच्या भल्याचा विचार करतो. आणि तुम्ही काय म्हणाला? 200 रुपये? आम्हाला नको तुमचे 200 रुपये. पकडा ती बदकं, पकडा पकडा, ती बदकं पकडा. काय करतोस तू? काय? हे बघा सर, हे सगळं करण्यापूर्वी भोपाळवरून टेस्ट रिपोर्ट येऊ द्या, त्यानंतर यांना जाळा. सोमन, जास्त हिरो होऊ नकोस बघ तू. हीच बदकं खाऊन सुजीला उलट्या व्हायला लागल्यात आणि आता ती सरकारी अहो हॉस्पिटल मध्ये. कदाचित ती गरोदर असेल. तोंड बंद ठेव ना. अरे ह्यांना जे करायचं ते करू दे. असंही मरायला आले. ह्या आजाराला तुम्हाला बर्ड फ्लू मध्ये का बदलायचं आहे? गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी ना? हे सगळ्यांनाच माहितीये की ख्रिसमसच्या वेळी मीठ माफिया असा खेळ खेळतात. सोमन, लोकांची मदत करण्यासाठी मी दिवस बघत नाही का रात्र बघत नाही. कळलं ना? तू जे काही केलंयस ना त्याचं तुला नक्कीच भोगावं लागेल. अरे कशासाठी उठलायस? गावकऱ्यांच्या जीवावर. मला माझ्या गावातल्या श्रीमंत आणि गरीब लोकांची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहिती आहे हा. आणि मी गावकऱ्यांना हीच गोष्ट चांगल्या प्रकारे ठीक आहे, समजावी. समजाव लोकांना. ठीक आहे, ठीक आहे. हो आम्ही पण बघू. हो, चला. हा, चला. हाता त्रास देईल बघ. कसला त्रास? सोमन भाऊ, हा? आज बिर्याणी वाटताय. कुणाचा वाढदिवस आहे का? अरे तू पेपर नाही वाचत का? हा बॅनर व्यवस्थित वाचून बघ. अच्छा, म्हणजे चिकन नाहीये, हे बदक आहे. अहो, यापेक्षा विष चांगलं. याचं डोकं हे ठिकाणावर खाल्लं आहे तर का? मरून जाऊ. काय काय बोलतो हा? चल चल चल, त्या बाजूने पकड. हा. जरा सुद्धा अक्कल नाही याच्याकडे. जे बघताय त्यांना ही गंमत वाटेल, पण मी तुम्हाला सांगतोय तुमचा जीव काही खेळ नाहीये. तर लोकांच्या मनातून भीती काढण्याचा हाच एक पर्याय आहे. आधी आम्ही खातो, नंतर तुम्ही सगळे खा. या सर. ए बाजूला बाजूला वा. सर, हीच आहेत ती वेडी लोक. सोमन, काय चाललंय हे? जर जेवल्यानंतर तुम्हाला काही झालं तर उद्या पोलिसांनाच दोष द्याल आणि म्हणाल पोलीस काही करत नाही. उचलून फेका हे सगळं. सर, तुम्हाला सगळं चुकीचं सांगितलं जातंय. हे बदक बर्ड फ्लू मुळे मेलेले नाहीये सर. हे बदक तर यांच्या फॅक्टरीच्या केमिकलमुळे मेलेत. वा, खूप छान. ही बदकं बर्ड फ्लू मुळे मेली नाहीत. ही गोष्ट महान शास्त्रज्ञ आयजॅक सोमन आपल्याला सांगतायत ना. खूप छान. सर, ही बदकं यामुळे मरतात की यांच्या फॅक्टरीतून केमिकल निघून या तलावाच्या पाण्यात मिसळतं. सगळी बदकं मेल्यानंतर अध्यक्षांच्या फार्मच्या बीफला बाजारात चांगला भाव मिळेल. सर, हा यांचाच गेम आहे सगळा. हे बघा सर, मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आता तुम्हाला जे करायचं करा. सोमन, तुला आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवावं लागेल, कारण उद्या खाल्ल्यानंतर कोणालाही काही झालं तर माझी नोकरी संकटात येऊ शकते आणि मला तुझ्यावर कोणताही केस करायचा नाहीये. का? हे उचलून जीपमध्ये ठेवा.
तू फक्त हात पसरून वाट बघत बस आणि मी तुझ्या विरुद्ध सेंटर मधून एक ऑर्डर घेऊन येणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, कालची बिर्याणी कशी होती सर? सरांनी आतमध्ये फ्राईड राईसची सोय केली आहे सर. जा. सर, जर तू प्रत्येक ठिकाणी आंदोलन करशील तर इथलं काम कोण करणार? सर मी काही जास्त सुट्ट्या घेतल्या नाहीयेत. मी माझं काम संपल्यावर सुट्ट्या घेतल्या होत्या. सरकारी ऑफिसर सरकार विरुद्ध आंदोलन नाही करत. सरकार तुला आंदोलन करण्यासाठी एनओसी देते. म्हैसूर रणजी सत्ताधारी पार्टीचे व्यक्ती आहेत हे विसरू नकोस तू. अच्छा, तर अशी गोष्ट आहे. तू इथे काम करून जग बदलू शकत नाहीस. कृषी ऑफिस मध्ये काम करतोय. जेव्हा तुम्ही संपूर्ण राज्याच्या कृषी ऑफिसेसमध्ये टूरवर जाता तेव्हा मीच इथे असतो सर. मी इथे प्रयत्न करणार की हे ठिकाण खुशाल असावं. जर हे शक्य नाहीये तर मी VRS घेईन. सोमन, रागात चुकीचं पाऊल उचलू नकोस. जर इथून गेलास तर परत येऊ शकणार नाही. सर तुम्हाला सांगतो, माझ्या बाबांनी जे कर्ज घेतलं होतं ते मी गेल्याच आठवड्यात चुकवलंय. आता फक्त एवढं बघायचंय जग उत्तम बनवू शकतो की नाही. काय विचित्र माणूस आहे. सगळ्यांना सरकारी नोकरी हवी असते आणि याला बघा. हे सोमन, अरे तू काय करून ठेवलायस हे? नोकरी सोडायच्या आधी आम्हाला का नाही सांगितलं? बरं, ही गोष्ट शालिनीला सांगितली आहेस का? माझं स्वतःचंही एक आयुष्य आहे बाबा. तुझं आयुष्य? आता मला सांग, माझी नात आणि माझी मुलगी कसे जगतील? हे बघ, तुला सरकारी नोकरी होती म्हणून माझ्या मुलीचं लग्न मी तुझ्याशी लावून दिलं, कळलं का? मी वचन देतो, VRS घेतल्यानंतर त्यांना काहीच अडचण होणार नाही. त्यांचं आयुष्य तसंच असेल जसं ते आजपर्यंत जगत आले. ऐकलत? यांच्यासाठी बिनमिठाची खिचडी खाणं चांगलं आयुष्य आहे. बाळा, ही फुलं तू तुझ्या बापाच्या कानात लटकव. काय निर्लज्ज माणूस आहे. शालिनी, समजवण्याची गरज नाहीये. तुम्ही जे करता सगळं योग्य करता असं मला अजिबात वाटत नाही. इथून पुढे मी सुद्धा काही निर्णय घेणार आहे. काय? माझ्या बाबांचा केटरिंगचा बिझनेस आजपासून मी सांभाळेन. तुम्ही घरी राहून मुलीला सांभाळा. वा बाजूला. आजपासून आपण सगळे सोबत बसून आवळा ज्यूस पिऊ. ह बाळा. सोमन दादा, हा, काय झालं तुला? तुम्ही कृषी ऑफिस सोडणार आहात हे ऐकून आहे ना ताप आलाय. जा जाऊन चहा कर. माझ्यासाठी ओव्याचं पाणी उकळून आण. ठीक आहे. तुम्ही घरी सांगितलं का दादा? हो, माझा सासरा मला वेडा म्हणाला. मग तुम्ही काही बोललं नाहीत का त्यांना? कशाला फालतू गोष्टींमध्ये डोकं अडकवायचं. त्यांनी मला खूप ऐकवलं. पण हे थोडं जास्तच होत आहे ना. तुम्ही ऑफिसमध्ये राहून सुद्धा हे सगळं करू शकता ना. मी राजीनामा देतोय ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आता तिथे बोलणारा कोणीच नाही. म्हैसूरण आणि सन्नीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही एकटेच लढत आहात. तुम्हीच माझा आधार आहात. काही जबाबदाऱ्यांमधून मुक्त होणं कधी कधी खूप चांगलं असतं चंदू. हो बाबा, काल रात्री यांना खूप ताप आला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून ICU मध्ये शिफ्ट केलंय. नाही, तुम्हाला याची गरज नाहीये. आज यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील. ठीक आहे. काय म्हणाले ते? इकडे येतो म्हणत होते, मी नको म्हटलं. त्यांना येण्याची गरज नाहीये, मी आहे ना. तुम्ही चंदूच्या मिसेस आहात? इथे सही हवी आहे. हां, एक काम कर, तू घरी जाऊन आराम कर, कळलं? काळजी करू एकदा नकोस. शिफ्ट केलं ना त्यांना कमी जाईल घरी. हा माझ्यासोबत ये. हा मला काहीतरी बोलायचं. हा हे बघ बाळ, डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा बर्ड फ्लू आहे. हा. जास्त वेळ थांबणं योग्य नाही. हा. मी ऐकलंय की एका 78 वर्षाच्या व्यक्तीचा ह्यामुळे मृत्यू झालाय. हा. म्हणून लवकरात लवकर ह्याला घेऊन जा. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही.
चंदू आता आपल्यात नाहीये. चल. दादा काय झालं? तो आपल्याला सोडून निघून गेला. चंदू नाही आता. चंदू मला त्याला बघायचंय. थांब. मला बघायचंय त्याला. थांब. नको जाऊस. बघायचंय. नको जाऊस तू नाही. चंदू निडमुडी गावात राहणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक ऐकावं. म्हैसूरन यांच्या दवाखान्यात झालेल्या चंदूच्या मृत्यूने तसेच रामगिरीत राहणाऱ्या थोमी कुजूच्या मृत्यूमुळे हे सिद्ध झालं आहे की H5N1 किंवा ज्याला आपण बर्ड फ्लू म्हणतो तो पसरतो आहे. सगळ्या गावकऱ्यांनी काळजी घ्यावी. तुला तर मी नाही सोडणार. तुझा मी जीव घेईन, तुला जिवंत नाही सोडणार. अरे काय करतो, सोड ना त्याला. बाजूला. अरे वेडा झाला. बाजूला वळ. सोड. मला बघायचंय त्याला. हे म्हणतोय. चंदू अरे सोड ना त्याला. तुला मारून टाकेन. सोड. सोड म्हणतो ना. काय करतोस? वेडा झालायस काय? सोड मला. सोड. मला एकदा त्याला पाहू द्या. चल, चल. मला एकदा बघायचंय त्याला. सोडा मला. मला जाऊ द्या. मला आतमध्ये जाऊ द्या. नाही सोडणार. जाऊ द्या. बाजूला. चल. मी तुम्हाला सांगतोय ना, मला आतमध्ये जाऊ द्या. मला बघायचंय त्याला. मला बघायचंय त्याला. चल तू. चल. चल. कोणी विचार केला होता की एक दिवस असा पण येईल? अरे तू येडा आहे. जी लोक तुला ओळखतात ती तुझ्याबद्दल असं नाही बोलणार. अरे देवा, हे सगळं काय झालं रे? काय झालं? काय झालं? काय झालं? कोणीतरी आपली बदकं जाळून इथून पळून अरे कोण माईचा येडा आहे ज्यानं हे केलंय? हा? सगळी बदकं जळून मेली. आता याचं लोणचं घाल आणि पुढच्या वर्षी विक आता. अरे आता तुला मी सोडत नाही. काय केलं? हे सगळं. सोड मला. सगळं केलंस का? अरे कशाला मारतोय? मी आता. सोडा